सिल्लोडमध्ये आपले प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत करतात। मात्र आनंद काही वेगळाच सांगतो। खरं म्हणजे लाडक्या बहिणी, मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना एवढी लोकप्रिय झालेली आहे की विरोधकांच्या पोटात दुखू लागले, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले, त्यांना पराभव समोर दिसू लागलेला आहे। म्हणून लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये घोडा घालताय। अशा मोठ्या मोठ्या हारांनी स्वागत मुख्यमंत्र्यांचं सुरू आहे। ही तुमच्या विजयाची गर्दी आणि त्यांच्या पराभवाची गर्दी। बिलकुल महायुतीचा विजय पक्का आहे। केलेल्या कामांची पोचपावती आणि कल्याणकारी योजना ज्या आम्ही राबवतोय, लाडकी बहीण, लाडका भाऊ, कष्टकरी या सगळ्यांना असं तुमचं अभूतपूर्व स्वागत तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर झालं होतं। आज पुन्हा तशीच गर्दी दिसते। महाविकास आघाडी किती खोडा घातला, किती विरोध केला तरी सुद्धा माझ्या बहिणी पूर्णपणे समजदार आहेत आणि त्या या कपटी भावांचा बरोबर बंदोबस्त करतील। आणि हे विरोध करून थांबले नाही, त्यांनी कोर्टात देखील काही लोकांना पाठवलं, परंतु न्यायालयावर आमचा विश्वास आहे। या माझ्या बहिणींना न्यायालय न्याय देईल, त्यांच्यावर अन्याय होणार नाही। सरकारची योजना त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचवेल आणि विरोधकांचे डोळे पांढरे होतील। काल उद्धव ठाकरे म्हणाले आडवे जा, आता कोणाला अंगावर घ्या, शिंगावर घेऊ। ही सुडा, ही भाषा महाराष्ट्र कधी सहन करत नाही। ही सुडाची भाषा महाराष्ट्राने कधी ऐकली नाही, ही आपली संस्कृती नाही। त्यामुळे आव्हान द्यायला रस्त्यावर यायला लागतं, घरात बसून आव्हान देता येत नाही। आणि देवेंद्रजींना आव्हान देताच येणार नाही, कारण त्यांनी रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे। त्यांच्या मागे हा मुख्यमंत्री स्वतः आहे, या महाराष्ट्रातली जनता आहे। त्यामुळे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये ही जनता, या महाविकास आघाडी, उभाटा या सगळ्यांना त्यांची जागा दाखवेल। दिल्लीला गल्लीमध्ये बसून आव्हान देता येत नाही, त्यामध्ये मनगटात ताकद असावी लागते। 20-20 तास मोदीजी काम करतायत आणि 20-20 तास घरात बसून आराम करणारे आव्हान देऊ शकत। लोकसभेत थोडा फटका बसला, त्याचा वचपा निघतोय आता निघणार। सभेमध्ये फेक नरेटिव्ह, खोटं सांगून दिशाभूल करून मतं घेतली। आता लोक सुज्ञ झाले, हे लोक समजदार आहेत। विधानसभेमध्ये त्यांना महाविकास आघाडीला जागा दाखवतील आणि घरी बसणाऱ्यांना कायमचे घरी बसणाऱ्यांना कायमच्या घरी बसवतील आणि विकास करणाऱ्यांना कल्याणकारी योजना